1 नंबर करणार सांगून 1 नंबर केलाय ते. सांगून 1 नंबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज देगावमध्ये वाई येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. शर्यतीचं नाव होतं श्री भैरवनाथ केसरी देगाव. तर या शर्यतीमध्ये 1 नंबरचा मानकरी झालेला आहे किस्मत. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. मी शुभेच्छा देईल तुम्हाला, कारण की किस्मत बघायला गेलात ना दादा तर बिंजोडला नाव करतोयच आणि तो आता आलाय घाटावर पण तो आपलं एक मी म्हणेल पावलाच तर नाव करायला लागलेलं आहे. तर काय सांगशील, आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये किस्मत 1 नंबरचा मानकरी झालेला आहे, कसा आनंद? आजचा आनंद भरपूर आहे आम्हाला नाही का. आता आपलं ते मागच्या काळात बॅट चालू होता नाही का. आता आम्ही सकाळी घरी चाललो होतो पुढे जागा थांबण्यासाठी नाही का. मग ते आमच्या गावाच्या मैदानी जेजुरीला आम्ही तिथे पळणार होतो उद्याचे जेजुरी कडेपाटरला. पुढे जागा थोडी थांबाय कमी आहे नाही का, त्यामुळे आम्ही म्हणलं नको पळायचं नाही का. चाललो होतो तरी आम्ही सगळ्यांना विचारलं, आम्ही सेटला आहे ना नाही का म्हणलं, त्यामुळे थांबलो आम्ही सगळे इथं. तेव्हा इथे थांबला आणि या मैदानाला 1 नंबर केला मी आज. पळवण्याचा निर्णय केला आणि 1 नंबर करून दाखवला. हो, किस्मत सोबत मी म्हणेल की कार्तिक होता. कार्तिकचा आणि किस्मतचा पैरा कसं जुळून आला? आता ही गाडी अगोदर मुंबईला पडली होती, 3 फेऱ्यात गाडी पडली होती. तर कडेने सिम काढला होता. कोणत्या मैदानात? मैदान होतं बोरीचवाडीला, त्या मैदानात 2 नंबर केला होता गाडी. 2 नंबर केला फायनल मध्ये, 2 नंबर फायनलला 2 नंबर केला होता गाडीनं. आणि आज आमचं पायरा म्हणजे घरच्या संमत त्यांचं आमचं काय पायरा अडचण पायऱ्याला काय आली नाही का. कधीच नाही आली. गाडी कोणी हाकललेली होती? गाडी पळवतोय छोटा ड्रायव्हर कोरावचा, ती गाडी पळवत होता पहिल्यापासून. तेच हो, ते पळवते आता ते 2-3 मैदानात तेच पळवते तेच पळवतात. आणि ते पण त्यांनी आज त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ते ड्रायव्हर आपल्या घरचा ड्रायव्हर आहेत आपण नाही का, आपल्या गावा शेजारचाच ते प्रामाणिकपणे गाडी आणतो. त्याने सुट्टी गाडी काढली 3 फेऱ्यात, म्हणजे सुट्टी गाडी. सेमी फायनल. हो, गट सेमी आणि फायनल. आजच्या शर्यतीमध्ये मी म्हणेल की देव बकासूर देखील या शर्यतीमध्ये होता. तो सेमी मध्ये बघायला गेलं तर मथुर आणि आपली जी सेवाची गाडी होती त्यांनी मात दिली. आणि बकासूर म्हणजे काही कारणास्तव मी म्हणेल नशिबाचा खेळ आहे बैलगाडी शर्यत. बकासूर बद्दल म्हणजे तुम्ही काय सांगाल? मैदानामध्ये होता तर बकासूर होता बैल, देव बैल नाही का आता बकासूर. त्यामुळे कमीच आहे बैलापेक्षा. थोड्या दिवसात ती पण गाडी पळत. कमी काळात जास्त वर्ष जो गाजवणारा एकमेव नंदी असेल तर बकासूर आहे. कमी काळात त्यांनी स्वतःचं नाव आणि मालकाचं नाव, दोघांचंही नाव एकदम लोकांमध्ये पदार्पण करून ठेवलेलं आहे. आणि खूप लोकांचं प्रेम आहे त्या नंदीला. मी म्हणेल की किस्मत बद्दल तुम्ही काय सांगाल? किस्मत दादा बघायला गेलं तर बिंजोडला नाव करतोय आणि आता आलाय तो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. आता नाव खरं सांगायचं म्हणलं, याचे मालक आपले मुंबईचे प्रभाकर गणपती दिसले कशेले, त्यांचा बैल त्यांनी आपल्याला त्यांचा विश्वास भरपूर नाही का. टॉपचा बैल त्यांनी आपल्या शब्दासाठी ठेवला इथं पिसरोटी इथे नाही का. त्यांचा आपल्या भरपूर विश्वास नाही का. त्यांना आपलं संमत, त्यांचं आमचं घरच्या संमतीत नाही का. मी असेल, बाया गालांडे असतील नाही का, सदाभाऊ बरकडे, मांदारी शेठ बरकडे असतील, मुरलीप्पा माऊली बरकडे होती, चोरंगडी बरकडे सगळी असतात नाही का टीम आमची. भरपूर कष्ट घेते बैलासाठी. म्हणजे तुम्ही हे इथेच असतो बैल? हा, आपल्या इथे पिसरोटीचा असतो बैल. कोणत्या तालुक्यात? तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. इथेच असतो म्हणजे पुरंदरमध्ये. आणि मग बिंजोड असते तेव्हा मुंबईला जातो बैल, परत मुंबईला जातो. बिंजोडचं मी म्हणेल की बिंजोडला म्हणजे कोणाच्या गाल्यामध्ये आतापर्यंत मुंबईला गोटच्या सर्जेवर पाळलेला आहे, आपल्या मथुरवर पाळलेला आहे. मथुरवर मुंबई टॉपचे बैल का नाही, सगळ्यांच्या गळ्यात पाळलेला आहे. मोठ्या बैलांना टॉपच्या शर्यती केलेल्या आहेत त्याने. 2 खान पब्लिक पळतो बैल. आतनी पब्लिक जास्त विश्वास आहे आम्हाला. पब्लिकनी जास्त विश्वास आहे. मी म्हणेल की दादा एवढ्या मोठ्या नंदी, दिग्गज नंदींसोबत मी म्हणेल की किस्मत पळालेला आहे. तर असं कोणतं नंदी राहिलेलं आहे ज्यासोबत आता तुम्हाला पळायचं? आता आमची बकासूर राहायला हल्ली. बकासूर तीच आहे, बाकी नाही की नाही कोणावर. मात्र पळ सगळं बैल पळाय सर्व. असं कोणता आदत नंदी मी म्हणेल की ज्याच्यासोबत पळायचं आहे? नाही, तसं नाही. आता चर्चा आदत नंदी कोणते घडतात काय. आता ओपनच्या मैदानात खेळतो त्यामुळे आदतच्या नंदींची चर्चा शक्यतो आम्ही आदत पळवतो नाही, ओपनच पळतो नाही का. त्यामुळे माहित नाही. आपण गॅपवर पळतो, 15-20 दिवसाचा गॅपवर पळतो. सारखं पण पळवत नाही बैल नाही का. सारखं नाही पळवत. 10-15 दिवस. आता परत बिंजोडला कधी जाणार आहे? मग आता कसं ते 2-3 मैदान खेळून जाणार मुंबईला, परत मुंबईला जाणार. खूप सुंदर मी म्हणेल निकाल लागलेला आहे. आणि ज्या प्रकारे तुमची मेहनत मी म्हणेल किस्मतनी आज साध्य केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला जाणून दिलेलं आहे खरोखरच. ज्या प्रकारे तुमची मेहनत आहे, हे जे तुमचं मी म्हणेल की मित्र परिवार आहे, लहान लहान मुलं एकदम आवडीने उभे आहेत, त्यांच्याबद्दल म्हणजे तुम्ही काय सांगाल? आता ही मुले हितली आहेत, ह्या गावचीच आहेत. सकाळी आम्ही आज तो गावात या आम्हाला बैलाला
वैरणीची पिंडी त्यांनी दिलती नाही का. अच्छा. मी येताना त्यांना सांगितलं होतं, हा, हा. याला सांगितलं होतं मी आता आम्ही 1 नंबर करणार इथं. हा, हा. मैदान support माझ्यावर आम्हाला आलता. पूर्ण अच्छा म्हणजे त्यांना हा सांगितलं मी सकाळी ह्याला सगळं सांगितलं सकाळी 1 नंबर आम्ही करणार इथं. 1 नंबर करणार दाखवला. सांगून 1 नंबर केलाय ते. सांगून 1 नंबर केला. नाही म्हणजे कसं काय तुला वाटलं की या मैदानामध्ये 1 नंबर म्हणजे होऊ शकतो? हा. आता आपला विश्वास आहे तेवढा त्याच्यावर. विश्वास हा आहे, विश्वास आहे. किस्मत आणि कार्तिक आम्ही गाड्या बघून किंवा काय बघून म्हणून आम्ही सांगितलेलं अगोदरच. सांगितलेलं अगोदर. आणि खरोखरच तो 1 नंबरचा गुलाल तुम्हाला मिळालेला आहे. आजच्या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की पर्व दुसरं आहे त्यांचं, चौथं आहे. चौथं सॉरी पर्व चौथं आहे. चौथं आहे आणि मैदान मस्तच. चारही पर्व त्यांनी 1 नंबर केलेले. फक्त काय वाटतं माणसांना थोडस रान कमी, पुढे जागा थांबण्यासाठी, त्यामुळे थोडस वाटते, पण त्याचं काय अडचण नाही. रान चढाच असल्यामुळे ते बैल थांबण्याचे सगळं होतं व्यवस्थित प्लॅनिंग. होते त्यातनं बरोबर. हा. तर खरंच खूप सुंदर, मी म्हणेल की दादा खूप सुंदर असा निकाल तुमचा लागलेला आहे. किस्मत जसं बिंजोडला नाव करते, मी आशा करेल की आपलं 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नाव करेलच. सोबत शंकर पाटात जरी तुम्ही नेलात तर मी आशा करेल की तिथं देखील नाव करेल. ठीक आहे. तर खूप सुंदर असा मित्रांनो म्हणेल की किस्मतचा निकाल लागलेला आहे. फायनलचा 1 नंबरचा मानकरी झालेला आहे या मैदानामध्ये आणि खूप सुंदर अशी मुलाखत देखील झालेली आहे. मुलाखत मी ते संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चल, थँक्यू.